हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी होणार। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात ईडी चौकशी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज सुनावणी। विधान भवनात 10 वाजल्यापासून सुनावणीला सुरुवात होणार, तर सुप्रीम कोर्टात जयंत पाटील विरुद्ध नार्वेकर प्रकरणात सुनावणी होणार। भुजबळांच्या नेतृत्वातल्या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती आणि शिंदे समिती रद्द करण्याचा ठराव। 3 फेब्रुवारीला नगरमध्ये मेळावा, तर महाराष्ट्रात यात्राही काढणार। एकीकडे ओबीसींवर अन्याय होणार नाही असं सरकार सांगतंय, दुसरीकडे ओबीसींच्या लेकरांचा तोंडचा घास काढून घेतला जातोय। भुजबळांचा आपल्या सरकारला घरचा आहे। ओबीसींच्या टक्क्याला कुठेही धक्का लागलेला नाही, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। भुजबळांचा गैरसमज चर्चेनं दूर करणार, अशी ही प्रतिक्रिया। ओबीसींना कोणताच धक्का नाही, फडणवीसांचं स्पष्टीकरण। मात्र ओबीसींना धक्का मारून बाहेर काढलं जात असल्याचा भुजबळांचा आरोप। आम्हीही मतदान करतो म्हणून सरकारला इशारा। मराठा आरक्षण कायद्याप्रमाणेच दिलं गेलंय, इतरांना धक्का नाही, शिंदेंचं स्पष्टीकरण। नेत्यांना 2 समाजात द्वेष न पसरवण्याचंही आवाहन। प्रकाश आंबेडकरांकडनं एका बाजूला शिंदेंच्या निर्णयाचं कौतुक, तर दुसऱ्या बाजूला घेतलेला निर्णय चूक असल्याची ही प्रतिक्रिया। ओबीसी मेळाव्यातनं भाजपवर टीकास्त्र। आमच्या लढ्याला यश, मात्र जोपर्यंत सरकार अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, मनोज जरांगेंची भूमिका। 57 लाखांपैकी किती नोंदी जुन्या आणि किती नव्या हे सरकारनं सांगितलंच नाही, जरांगेंचं मोठं विधान। मात्र 39 लाख नोंदींचं वाटप झाल्यानं त्या नव्या असल्याचाही दावा। ओबीसींना कोणताही धक्का लागलाच नाही, ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा दावा। 54 लाख नोंदींपैकी अनेक नोंदी जुन्याच असल्याचंही विधान। लोकांमध्ये नोंदींवरनं संभ्रम असल्याचे संजय राऊत यांची प्रतिक्रिया। गरिबांच्या आरक्षणावर दिवसाढवळ्यात दरोडा टाकला, आता कुठे गेले शिंदे, फडणवीस, अजित पवार? ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा सरकारला सवाल। पंकजा मुंडे आणि जरांगे पाटील बीडमध्ये एकाच मंचावर। भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत यांच्या मुलीच्या लग्न सोहळ्याला पंकजा मुंडे आणि जरांगे यांची उपस्थिती। नितीश कुमारांची 9व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी, तर उपमुख्यमंत्रीपदी महाराष्ट्र पॅटर्न बिहारमध्ये कायम। भाजपकडनं सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ। नितीश कुमारांची भाजपसोबत 3ऱ्यांदा घरवापसी। 5 वर्षात 3 वेळा 3 वेगवेगळ्या सहकाऱ्यांसोबत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री। इंडिया आघाडीत अलबेल नसल्यानं निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया। खासदार जलील यांचे सावरकरांवरील वक्तव्य वादात। जलील यांचे विधान मताच्या तुष्टीकरणासाठी मुनगंटीवारांची प्रतिक्रिया, तर जलील आणि भाजपचं अंतर्गत संगनमत असल्याचा राऊतांचा आरोप। स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकी ठरला बिग बॉस सीझन 17चा विनर। मुनव्वरला आलिशान कार आणि 50 लाखांचं रोख बक्षीस। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।